मड बीचवर शनिवारी सकाळी समुद्रात बुडालेल्या 22 वर्षीय तन्मय विपुल तालुकदार याचा मृतदेह आज सकाळी 7 वाजता वटार गल्ली परिसरात आढळून आला। तन्मय आपल्या 3 मित्रांसह मड बीचवर गेला असताना समुद्राच्या प्रवाहात ओढला गेला होता आणि तेव्हापासून तो बेपत्ता होता। दुर्घटनेनंतर अग्निशमन दल आणि पोलिसांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली होती। कुलाबा येथून आलेल्या नौदलाच्या विशेष पथकाने, ज्यामध्ये अधिकारी, अनुभवी ड्रायव्हर आणि 6 कर्मचारी होते, या मोहिमेत सहभाग होता। ही दुर्दैवी घटना परिसरातील समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षेचा गंभीर प्रश्न समोर आणते। सध्या फक्त अक्सा ब्रिजवर 12 लाईफगार्ड कार्यरत आहेत, तर मड, सिल्वर आणि दानापानी यासारख्या गर्दीच्या किनाऱ्यावर सुरक्षेचा अभाव आहे। स्थानिक नागरिक व पर्यटकांनी प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे। तन्मयचा मृतदेह शताब्दी रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी नेण्यात आला आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी पहा जागृत, राहा जागृत, जागृत महाराष्ट्र न्यूज, मुंबई। जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता। तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com। तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा। तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।